श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत स्वामींच्या कृपेने कोरड्या विहिरीस विपुल पाणी ही कथा. भक्तांनो, अशा प्रकारे स्वामींच्या कथा ऐकणे ही एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान, शांती प्राप्त होते. तसेच मनातील इच्छाही पूर्ण होतात. तर अशा या परमपवित्र कथेस सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. ते वृत्तीने सात्विक असून कुटुंबातील सर्वजण स्वामींचे भक्त होते. विशेषतः ही नवरा बायको रोज स्वामींच्या दर्शनाला सकाळी नियमित जात असत. ही दोघेच एका घरात राहत होती. रोज स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने आरती करीत असत. या ब्राह्मण कुटुंबावर स्वामींचे विशेष प्रेम होते. कधी कधी स्वामी अचानक त्यांच्या घरी येत असत. स्वामी घरी आले की दोघांना अत्यानंद होत असे. तेव्हा स्वामींची सेवा ती दोघे आनंदाने करीत असत. एकदा स्वामी भर दुपारी 12 वाजता त्यांच्या घरी आले. ब्राह्मण काही कामासाठी बाहेर गेले होते. त्यांची बायको एकटीच घरी होती. स्वामींना पाहून ती गोंधळून गेली. तिने स्वामींना बसायला आसन दिले व स्वामींचे पाय धुवून पूजा आरती केली. स्वामी प्रसन्न झाले. तिने विचारले, स्वामी, मी तुम्हाला जेवण देऊ का? काय सेवा करावी हे तिला समजत नव्हते. तिच्या मनाचा गोंधळ झाला होता. तेव्हा स्वामी म्हणाले, मला काहीही नको, फक्त पिण्यास थंडगार पाणी दे. ती चपापली. घरात जे पाणी होते ते मचूळ होते. ते त्यांना कसे द्यावे? मागे जी विहीर आहे ती कोरडी पडली आहे. काय करावे हे तिला कळेना. ती स्वामींना म्हणाली, मी बाहेर जाऊन शेजारच्या विहिरीतून तुम्हाला पाणी आणून देते. महाराज म्हणाले, घरात पाणी असताना बाहेर का जातेस? तेव्हा ती म्हणाली, दारात विहीर आहे, पण उन्हामुळे कोरडी पडली आहे, त्यात पाणी नाही. स्वामींनी तिला सांगितले, बाहेर जाऊ नकोस, तुमच्या आडात पुष्कळ पाणी आहे, चल तुला दाखवितो. असे म्हणून महाराज त्या बाईला घेऊन विहिरीपाशी गेले. बाजूला त्यांनी लघुशंका केली आणि त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर विहीर पाण्याने भरलेली होती. बाईला नवलच वाटले. तिने घागर सोडून पाणी काढले व महाराजांसह ती घरी आली. तितक्यात त्या बाईचा पती घरी आला. तेव्हा झालेला प्रकार ऐकून त्यांनी
महाराजांना साष्टांग नमस्कार केला. त्यानंतर ती विहीर कधीच कोरडी पडली नाही. पुढे ते जोडपे पंढरपूरला जाऊन राहू लागले. तेथे त्या दोघांनी स्वामींचे चमत्कार तेथील लोकांना सांगून स्वामींची कीर्ती वृद्धिंगत केली. पंढरपुरात जाऊन स्वामींचे अनेक भक्त निर्माण केले. मित्रांनो, अशा प्रकारे स्वामींची भक्ती केव्हा कशी फलदायी होईल हे सांगता येत नाही. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.